देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक। नवाब मलिकही बैठकीला उपस्थित। मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या आमदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ। शेकापचे जयंत पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात गुप्तगू। विधान परिषदेच्या लॉबीत दोघांमध्ये चर्चा। नार्वेकरांनी शेलारांचीही घेतली गळाभेट। महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन। सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। विरोधकांचा गदारोळ। अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी, तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र। ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटीनंतर आज विधान भवनाच्या लॉबीत फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला। तुम्ही नकली वाघांसोबत आहात, इथे असली वाघांमध्ये या। वाघ नख कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला। लाडकी बहीण योजनेमध्ये 2 बदल। वयाच्या मर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ, तर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार। अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। राहुल गांधींवर कारवाई करण्याची मोदींची मागणी। कालच्या संसदेतल्या भाषणावरनं मोदींचा पलटवार। उल्हासनगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद। थेट बर्थडे बॉयला 4थ्या मजल्यावरनं खाली ढकललं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात वाढ। गेल्या 24 तासातल्या पावसामुळे पाणी साठ्यात 1.5% वाढ। चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स आणि टी शर्टवर बंदी। कॉलेज प्रशासनाकडून फॉर्मल्स सक्तीचं। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात दाखल। पालखीसह हजारो वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल। आणि अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाह सोहळा। 50हून अधिक दाम्पत्यांचं शुभमंगल सावधान। आशीर्वाद म्हणून 1 लाख रुपये आणि दागिने भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।